चांदवड तालुक्यातील परसूल येथे शेतकरी रवींद्र नागू बरकले यांचे शेतगट नंबर 217 येथे दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पॉली हाऊस शेजारील मक्याच्या चारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमा टोलचे अग्निशामक जवान ज्ञानेश्वर टोमसे व राजू शेख यांनी आग वाटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये जनावरांच्या चाऱ्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ड्रीप, बांबू तसेच ट्रॅक्टर जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले. तलाठी गोसावी यांनी पंचनामा केला आहे. आता कशाने लागली येत अजून आम्हाला कळायला मार्ग नाही. आम्ही इथे नव्हतो, पण मग इथं भरपूर वस्तू होत्या. चारा होता, 7-8 ट्रॅक्टर, जीप होतं, 3 एकरचं सुपर होते, त्याचे ट्रॅक्टर होता आणि शेडनेट पण बरंचसं जळलं आणि तळ्याचं पण खराब झालं. साधारणतः अंदाजे किती नुकसान असू शकतं? 10-1 लाखाच्या आसपास असू शकतं. आग कशामुळे लागली? त्याचं कारणच समजलं नाही. कशामुळे लागलं तर काय, लाईटमुळे बनावतं. लाईट आमच्याकडे नाही तिथं आज लाईटच मुळात लाईटच नव्हती. नाही तर इतकं पेट सुद्धा घेतला नसता. लाईट असती तर पेटच घेतला नसता असं म्हणून तो विजवण्यात जास्त यश आला असता आम्हाला. तुमची काय मागणी आहे? काय आम्हाला काही नुकसान काही शासनाने मदत करावी. आम्हाला नाही केली तरी पण लक्ष्मीच्या चाऱ्याकरता तरी काहीतरी शासनाने करावं असं. जनजागर मराठीसाठी संजय जाधव, चांदवड.